नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संत तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये वृक्षांचं, पक्ष्यांचं, प्राण्यांचं अतिशय योग्य आणि चपखल शब्दामध्ये महत्त्व समजावून सांगितलंय. वृक्ष हा आपल्या परिसंस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी एका विवेचनात म्हटलंय की खरंच जर आपल्या देशामधल्या लोकसंख्येचा विचार केला तर जवळजवळ 150 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या आहे. प्रत्येक माणसाने ठरवलं ना की 10 झाडं तरी निदान लावूया तर आपला देश निसर्ग संपन्न व्हायला निश्चितच वेळ लागणार नाही. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवायला आपल्या घरासमोर गाडी हवी, पण देश किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी आपल्या घरासमोर झाडी असायला हवी, असं त्यांनी विवेचन केलंय, जे अतिशय योग्य आहे. झाडं, जंगलं हा आपला फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावरती जैविक आणि अजैविक अशा पूर्ण परिसंस्थेचं कार्य हे अवलंबून असतं. आणि याच दृष्टिकोनातून जंगलांचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आजचा दिवस अर्थात 21 मार्च हा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जंगल दिन, वर्ल्ड फॉरेस्ट डे म्हणून आपण साजरा करतो. या अनुषंगाने वृक्षांचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी आजच्या विषयाची निवड झाली आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरी याच विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी इथे एक तज्ञ सखी आपल्याबरोबर उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर आहे वनस्पती शास्त्रज्ञ सई गिरधारी. नमस्कार सई. नमस्कार. कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत करते. आणि वनस्पती शास्त्रज्ञाकडून ही माहिती जाणून घेताना आजच्या या दिवशी खरंच खूप छान वाटतंय आणि आपल्याला सुद्धा याविषयी असंच मार्गदर्शन कार्यक्रमातून मिळत राहणार आहे. सर्वप्रथम मी सईची सर्व प्रेक्षकांना ओळख करून देते. सई गिरधारी वनस्पती शास्त्रज्ञ, त्याचबरोबर सीझन वॉच यांच्यामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुद्धा ती काम करते. सईने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पती शास्त्रात MSc ही पदवी संपादन केलेली आहे. शिक्षणानंतर तिने कर्नाटक स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डासोबत कर्नाटकच्या जंगलांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर ती मुंबईच्या टेरकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा कार्यरत होती. सध्या ती नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनच्या सीझन वॉच प्रकल्पाची समन्वयक आहे. प्रकल्पाद्वारे झाडं, त्यांवरती होणारा हवामान बदलाचा परिणाम याविषयी जनजागृती करण्याचं काम या संस्थेद्वारे ती करत आहे. आज सुद्धा या झाडांविषयीची माहिती आपल्याला ती देणार आहे. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय वन दिवसाच्या मी शुभेच्छा देते. सई, पुन्हा एकदा तुझं स्वागत करते. आणि आता वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी सई, हा प्रश्न आहे की भारत हा आपण सुजलाम सुफलाम असा देश म्हणतो, तर आपल्या या भारत देशामध्ये असणाऱ्या जंगलांचं काय वैविध्य आहे, काय वेगळेपण आहे आणि त्याचबरोबर त्यांचं महत्त्व काय आहे, काय सांगशील? भारतासारखा देश इतर जगात कुठे नाहीये, कारण आपल्याकडे एकाच पॉलिटिकल बाउंड्रीमध्ये इतक्या प्रकारची जंगलं सापडणं हे इतर कुठेच नाहीये. आणि आपल्याकडे 8 मुख्य प्रकार आणि जवळपास 46 सब उपप्रकार अशा प्रकारची जंगलं आपल्याकडे आहेत. आणि आता बोलताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या जंगलांचे प्रकार आणि तिथलं लँडस्केप कसं दिसतं ते उभं राहतं. म्हणजे तुम्ही विचार करा की राजस्थानातलं जंगल कसं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला सह्याद्रीमधलं जंगल कसं आहे, किंवा सोलापूरच्या भागातलं जंगल कसं आहे, केरळचं जंगल कसं आहे, किंवा कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टचा विचार करा, तर आपल्याला लक्षात येईल की सगळं एकसारखं नाही दिसत. आणि प्रत्येक जागा जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, तिथे प्राणी पक्षी असतात, त्याला एक जंगल म्हणता येईल. सो आय थिंक ते खूप मोठं वैशिष्ट्य आपल्याकडे आहे. तू म्हणालीस की त्याचे 8 प्रकार आणि इतर उपप्रकार सुद्धा आहेत, तर साधारण ही जंगलं कुठल्या प्रकारातली आहे याबद्दल मला काय सांगशील? इंडिया ट्रॉपिकल फॉरेस्ट, किंवा ज्याला मी नाव विसरले मराठीत काय म्हणतात, पण ट्रॉपिकल एव्हरग्रीन, ट्रॉपिकल सदाहरित. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, आणि डेसिड्युअस म्हणजे ज्याची पानझड होते, सो पानझडीची जंगलं.
आणि त्याचे अनेक उपप्रकार असतात. म्हणजे एव्हरग्रीन सदाहरित जे असतात त्याच्यामध्ये पण आर्द्र सदाहरित असतात जे वेट एव्हरग्रीन म्हणतात. मॉइस्ट एव्हरग्रीन सुद्धा एक प्रकार आहे आणि त्याचा फरक आहे की त्याला वर्षातनं किती पाऊस तिथे पडतो, किती दिवस पाऊस पडतो आणि त्याचं एलिव्हेशन किती आहे किंवा तिथे टेम्परेचर किती असतं. सो आपल्याकडे भौगोलिक एवढं वैविध्य असल्यामुळे हे सगळे फॅक्टर्स खूप बदलतात आणि त्यामुळे आपल्याकडे इतक्या प्रकारची जंगलं आहेत. क्या बात आहे. म्हणजे भारत या बाबतीत संपन्न म्हणता येईल की एवढे प्रकार, महत्त्वाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार असलेली जंगलं आपल्याकडे आहेत. पण कुठेतरी असं जाणवतंच आहे की दिवसेंदिवस जर आपण विचार करायला गेलो तर पूर्वीचा जंगलांचा विस्तार आणि त्यांचं जे क्षेत्र होतं ते शहरीकरणाच्या लाटेत कुठेतरी हरवलंय किंवा कमी झालंय. अमाप वृक्षतोड झाली, अमाप जंगलतोड झाली आहे. तर तुझं याविषयी काय मत आहे, याविषयी काय सांगशील? म्हणजे माणसाची प्रगती होत गेली त्याचंच एक उदाहरण किंवा प्रगतीचं एक मेजर म्हणून आपण हेच बघत गेलो की अर्बनायझेशन किती होतं किंवा आपल्याकडे किती घरं आहेत, किती शहरं आहेत, ती किती मोठी आहेत, पॉप्युलेशन किती आहे आणि त्यामुळे ह्याला सगळ्यांना राहायला जागा कुठे तर आजूबाजूचे जे जंगलं आहेत ती तोडून आपण तिथे घरं बांधू किंवा तिथे शेती करू आणि तशी जंगलांची संख्या किंवा त्यांचा व्याप कमी होत चाललाय दिवसेंदिवस आणि त्यांचं महत्त्व आपण जाणून घेत नाही किंवा एखाद्या एरियामध्ये एक जंगल आहे, तिथे ती झाडी आहे, तिथे तो अधिवास आहे, याचं किती महत्त्व आहे. आपल्याला ऑक्सिजन मिळण्यापासून, आपलं आजूबाजूचं टेम्परेचर कंट्रोल होण्यापासून, आपल्याला पाऊस चांगला होण्यापासून, आपलं माती चांगली, पाणी स्वच्छ राहण्यापासून सगळ्यासाठी त्याचा खूप उपयोग आहे आणि ह्या सगळ्याचा विचार न करता आपण त्यांची तोड करत तिथे शहरीकरण करत चाललोय आणि याचं मला असं वाटतं की त्याचं कनेक्शन अशी आहे की आपलं निसर्गाशी नातं कमी होत चाललंय कारण ओपन स्पेसेस कमी होतात आणि आपण स्वतः निसर्गात बाहेर जात नाही किंवा गेलो तरी आपल्याला काय करायचं, काय कुठे बघायचं किंवा हे काय आपल्या आजूबाजूला याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे ते सगळं असं एकत्र येऊन अर्बनायझेशन जास्त होतं आणि जंगलं कमी होतात असं मला खरं आहे. मला वाटतं तू हे म्हणालीस ते बरोबर आहे की आपण बाहेर पडतो, फिरतो, पण नेमकं निसर्गात काय बघावं किंवा निसर्गासाठी काय करावं हे न उमगल्यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो आपण घेऊया. बाळकृष्ण बाचल आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो. प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी बाळकृष्ण बाचल पुणे बोलतोय. बोला बोला. तर सर्वात जास्त प्राणवायू सोडणारी जी वनस्पती आहे त्या कोणत्या आपल्या परिसरामध्ये त्या लावल्या पाहिजेत? नक्कीच. मला वाटतं हा माझ्याही मनातला प्रश्न आहे आणि होताच, तो विचारायचाच होता की अलीकडच्या काळात एक कन्सेप्ट किंवा संकल्पना नवीन आकाराला येते की ज्याला आपण ऑक्सिजन पार्क असं म्हणतो की जिथे आपल्याला ऑक्सिजन देणारी जास्त प्राणवायू देणाऱ्या अशा वनस्पती बघायला मिळतात. तर या वनस्पती कुठल्या आहेत आणि त्या आजूबाजूच्या परिसरात लावल्या पाहिजेत, काय सांगशील याविषयी? खरं तर सगळीच झाडं ऑक्सिजन देतात आणि झाड जितकं मोठं, जितकं जुनं, त्याच्यात जितकी जास्त पानं तेवढं जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळतो. त्यामुळे एकच पर्टिक्युलर स्पीसीज खूप जास्त ऑक्सिजन देते असं खरं सायंटिफिकली प्रूव्हन नाहीये. मला वाटतं ते जास्त लोकांनी झाडं लावावी म्हणून तयार केलेली कन्सेप्ट असावी. पण असा म्हणजे ट्रेडिशनली पण असं म्हणतात की पिंपळ, वड ही जी आपली मोठी वृक्ष आहेत ती खूप ऑक्सिजन देतात. पिंपळ एस्पेशली त्यासाठी खूप फेमस आहे आणि आय थिंक ते एक झाड मी सजेस्ट करू शकेन की त्याचे खूप उपयोग आहे प्राणवायू देण्यासाठी. नक्कीच. खरंच आहे. जर आपण थोडासा मागे जाऊन अभ्यास केला तर एकंदर वृक्षांचा अभ्यास करताना वड पिंपळासारखी झाडं, जी महाकाय वृक्ष आपण ज्याला म्हणतो, ती खरंच खूप मोठी असतात आणि ज्याचा आपल्याला प्राणवायू देण्यासाठी निश्चित उपयोग होतो. पण सई म्हणली त्यातही काही चुकीचं नाही की सगळीच झाडं आपल्याला प्राणवायू देतच असतात. त्यामुळे आपण जगतोय त्याचंच मूलभूत कारण मुळात हे आहे, ह्याचाही कुठेतरी आपल्याला विचार व्हायला हवा. असंही मगाशी तू म्हणत होतीस की वृक्षांशी असलेलं आपलं नातं आहे ते थोडंसं तुटलंय. तर याबाबत तुझं काय म्हणणं आहे किंवा लहान मुलांच्या बाबतीत हे नातं जर आपल्याला पुन्हा एकदा त्या वृक्षांची परिचय करून द्यायचा असेल तर नेमकं काय पद्धतीने काम केलं पाहिजे, काय सांगशील याविषयी? एकतर म्हणजे मला आता मी जे काम केलं आतापर्यंत त्यात एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की आपण झाडांचा आपल्या दृष्टीनेच विचार करतो की त्याच्यापासून मला फुलं मिळत आहेत, फळं मिळत आहेत, ते कापून मी विकू शकते, त्याच्यापासून लाकूड मिळतंय. सो त्याचा मला काय उपयोग आहे आणि मी कसा त्याच्यातून पैसा कमवू शकेन ह्याच्याबद्दल आपला खूप जोर असतो. किंवा हे फळ मी खाऊ शकेन तर हेच झाड मी माझ्या
आजूबाजूला लावेन असं, आणि जे आपल्याला नाही माहिती, याचा काही उपयोग नाही माहिती, ते आपण तोडून टाकतो. सो तिथपासून आय थिंक आपण सुरुवात करावी की झाडाचा फक्त आपल्याला उपयोग नसून त्याच्यावरती डिपेंडंट खूप सारी बायोडायव्हर्सिटी असते, आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा हे झाड खूप मोठा रोल प्ले करत असतं. म्हणजे ते झाड नसलं तर ह्यांना इथे अधिवास मिळणार नाही, त्यांना अन्न मिळणार नाही, सहारा मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. सो झाडं आणि निसर्ग फक्त आपल्यासाठी नसून आपण त्याचा एक भाग आहोत, आणि आपल्याला उपयोग नसला तरी इतर गोष्टींना उपयोग आहे. कुठलीच निसर्गातली गोष्ट तिथे उपयोग नाही किंवा त्याचा काही रोल नाही अशी नसते. त्यामुळे जे झाड तिथे आहे तिथे काहीतरी रोल प्ले तो नक्कीच करते. तर ते एक आपण विचार आपला बदलला पाहिजे सध्या, आणि ते लहान मुलांपर्यंत पण अर्थात पोहोचवलं पाहिजे. कारण आपण जर विचार केला की हे झाड उपयोगाचं नाही, हे मी तोडून टाकेन, तर लहान मुलं तेच बघून ऐकून तेच शिकणार. तर तिथून आय थिंक आपण सुरुवात करावी. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा सुट्ट्यांना कुठे जायचा विचार करतो तेव्हा नैसर्गिक ठिकाणी जाणं किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन वेळ घालवणं, ही गोष्ट फक्त निसर्गाच्या दृष्टीने नाही पण आपल्या दृष्टीने पण खूप महत्त्वाची आहे. आणि हे तर सायंटिफिकली प्रूव्हन आहे. स्पेशली कोविडच्या काळात आपल्याला माहिती झालंय की निसर्ग आणि हिरवळ आपल्या बाजूला असणं हे आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जेव्हा घरात कैद होतो तेव्हा आपल्याला जाणवलं की एक झाड पण दिसणं खिडकीतून हे किती मोठं सुख असतं. त्यामुळे जास्तीत जास्त काळ आपण बाहेर, घराच्या बाहेर जेव्हा शक्य सकाळी संध्याकाळी वॉकला जाणं, मुलांना सोबत घेऊन जाणं. आणि तुम्हाला लहान म्हणजे आपल्याला ना खरं म्हणजे लहानपणापासून झाडांशी आपण इंटरॅक्ट केलेलं असतं, आपल्या आठवणी असतात किंवा सांगितलेल्या गोष्टी असतात. सो त्या आपण लहान मुलांना सांगणं, आपल्या मुलांना सांगणं, शाळेमध्ये सांगणं, आणि त्यांना पण विचारणं की तुम्ही काय बघताय आजूबाजूला, तुम्ही काय ऑब्झर्व करताय, तुम्हाला कुठली फुलं दिसतायत, कुठली फळं दिसतायत, तुम्ही ती खाऊन बघितलीत का, किंवा काही खेळ त्यांनी तयार केलेत का. जशी आपण गुलमोहराच्या त्या ज्या पाकळ्या असतात त्यांची साल काढून बोटाला चिटकून अशी खोटी खोटी नखं करून खेळायचो लहानपणी, किंवा बोरं तोडून खाणं, किंवा पेरूचं झाड शोधणं, ते जाऊन त्याची फळं खाणं. अशा सगळ्या गोष्टी लहान मुलं करत असतात. सो त्याच्याबद्दल कन्व्हर्सेशन होणं आणि ते एनकरेज करणं किंवा त्यांना सांगणं त्याची अजून माहिती किंवा त्याच्यात एक आनंद निर्माण करणं, आय थिंक तिथून पण खूप मदत होऊ शकेल. नक्कीच मला वाटतं. आणि हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे की दुर्दैव आपलं हे आहे की आपल्याला कार्टून कॅरेक्टर्सची नावं पाठ असतात पण 10-12 झाडांची नावं आणि त्याचा उपयोग विचारले तर दुर्दैवाने आपल्याला ते माहिती नाहीयेत. पूर्वीच्या काळी घराच्या समोर इतकी झाडं होती की त्यांचे आयुर्वेदिक उपयोग सुद्धा घरच्यांना सुद्धा पाठ होते आणि म्हणून ते मुलांपर्यंत जात होते. आज असं झालंय की बागेत फिरवताना पालकच स्वतः कन्फ्यूज असतात, त्यांच्याच मनात गोंधळ असतो, अरे हे झाड कुठलं आहे. किंवा अगदी खरं आहे ही गोष्ट की 4 झाडांची पानं माझ्याही समोर ठेवली आणि विचारलं पटकन तर ते पान ओळखून झाड सांगता येईल का, तर नाही येणार. जे आलं पाहिजे ती म्हणते त्यात नक्कीच तथ्य आहे असं मला वाटतं. या विषयावर आपण असंच मार्गदर्शन पुढे तिच्याकडून जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत काही महत्त्वाच्या प्रश्नांवर. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी या विषयावर आज आपण बोलतोय आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज आहे वर्ल्ड फॉरेस्ट डे अर्थात आंतरराष्ट्रीय वन दिवस. याच अनुषंगाने वृक्षवल्ली आम्हा सोयरी या विषयाची आपण निवड केली आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे वनस्पती शास्त्रज्ञ सई गिरधारी. ब्रेक पूर्वी आपण या गोष्टींचा बारकाईने विचार केला होता की पूर्वीच्या तुलनेने आज जंगलतोड जास्त झाल्यामुळे आणि आपली जीवनशैली बदलल्यामुळे कुठेतरी वृक्षांशी असलेला आपला संपर्क दुरावत चाललाय. पण तरी सही माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेला पर्यावरण दिन येतो 5 जून किंवा वृक्ष दिन येतो 1 जुलै, त्यावेळेला अनेक गोष्टी अशा बघायला मिळतात, अनेक जाहिराती बघायला मिळतात की आता आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवतोय, मग मोठ्या संख्येने सहभागी व्हा. तर हे दिवस आले की आपल्याला या गोष्टी दिसतात. तर मला हे तुला विचारायचं आहे की या दिवसांपुरतंच हे महत्त्व असावं का, आणि दुसरं वृक्षारोपण करायची अनेकांना इच्छा असते, मात्र वृक्षारोपण करताना ते रोप कसं लावावं, त्याची प्रक्रिया योग्य काय आहे, किंवा ते लावल्यानंतर संवर्धन करण्यासाठी काय करावं, तर ह्या गोष्टींची माहिती, शास्त्रोक्त माहिती प्रत्येकाला नसते. तर तुझ्याकडून आज या निमित्तानं ही जाणून घ्यायची, तर काय सांगशील याविषयी? आपण सुरुवातीला बोललो की आपल्याकडे खूप प्रकारचे जंगले आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. सो एका जंगलातलं झाड दुसऱ्या प्रकारच्या जंगलामध्ये लावलं तर ते येऊ शकणार नाही किंवा त्याला खूपच मेंटेनन्स करायला लागेल तर ते उगवेल असं. आणि ते जरी दुसऱ्या भागात गेलं तरी त्यातल्या अधिवासात काही स्थान नाही आहे, कारण पूर्वापार काळापासून जेव्हा जंगलं तयार होतात तेव्हा ती झाडं आणि तिथले प्राणी पक्षी ते एकत्र इव्हॉल्व्ह होतात, म्हणजे त्यांचं एक नातं बनतं. सो ते आपण जर डिस्टर्ब केलं, म्हणजे एक वेगळंच झाड दुसरीकडे जाऊन लावलं
तर ते नातं डिस्टर्ब होईल. त्यामुळे आपण ज्या अधिवासात आहोत, ज्या प्रकारच्या जंगलं आपल्या आजूबाजूला आहेत, त्याच प्रकारची झाडं आपण तिथे लावली पाहिजे, तर त्या वृक्षारोपणाचा काही उपयोग होऊ शकेल. आणि ते जाणून घेण्यासाठी आतापर्यंत रिसोर्सेस खूप कमी होते किंवा त्याच्यावरती संशोधन पण इतकं झालं नव्हतं. पण आता म्हणजे मी स्वतःसुद्धा ती वेबसाईट खूप वापरते, इकोलॉजिकल रिस्टोरेशन अलायन्स म्हणून ERA.India. परत एकदा प्रेक्षकांना वेबसाईट सांगशील? हो, इकोलॉजिकल रिस्टोरेशन अलायन्स ERA इंडिया. तुम्ही गुगल केला तर तुम्हाला त्याची वेबसाईट मिळेल. त्याच्यावरती एक मॅप आहे, तुम्हाला वेब होम पेजवरतीच एक मॅप ऑप्शन दिसेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण भारताचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचा अधिवास आहे, कुठल्या प्रकारचं जंगल आहे ते तिथे क्लिक केलं तुम्हाला तर ते दिसेल, त्याची माहिती येते. झाडा त्या फॉरेस्ट टाईपचं नाव येतं आणि तिथे कुठली झाडं येतात त्याचं पण नाव येतं. आणि या व्यतिरिक्त सध्या इकोलॉजिकल रिस्टोरेशन पण आपण खूप ऐकतो की जंगल म्हणजे फक्त झाडं लावणं नसतं. एक जंगल म्हणजे तिथे झाडं असतात, तिथे रोपं असतात, तिथे प्राणी पक्षी असतात आणि ते सगळं असं एकजीव होण्यासाठी खूप वेळ लागतो. सो आपण नुसती रॅन्डम काही झाडं एकत्र लावली आणि त्याला जंगल म्हणलं, हे तसं चुकीचं आहे. त्यामुळे इकोलॉजिकल रिस्टोरेशन करायचं म्हणजे ते जंगल त्याचं पुनर्वसन करणं आणि ह्याच्यावरती सध्या खूप भर आहे आणि तेच उपयोगाचं आहे. म्हणजे आपण जर का जंगलांचा विचार करत असू तर त्या दृष्टीने मग ही वेबसाईट आणि सगळे इकोरिजन्स, त्याला प्रत्येक अधिवासाला इकोरिजन असं म्हणू शकतो. तिथे पाणी किती पडतं, पाऊस किती पडतो किंवा जमीन कशी आहे, तिथे बेडरॉक काय आहे, या सगळ्यानुसार ते जंगल तिथे तयार झालेलं असतं आणि त्यानुसार तिथली झाडं आपण लावू शकतो. सो आता बघायला गेलं तर मुंबईच्या आसपास ऍक्च्युली 3-4 प्रकारची जंगलं आपल्याला मिळतील. सो त्यानुसार झाडं आपण इथे लावली पाहिजेत. आणि इथे चॅलेंज असं आहे की जरी मी म्हणलं की इथे जी स्थानिक झाडं आहेत ती आपण लावावी, तरी नर्सरीज इक्विप्डच नाही आहेत, कारण आपल्याकडे स्थानिक झाडांची रोपं कुणी बनवत नाही किंवा ती विकत नाही किंवा ती तयारच नसतात. सो आपल्याला जर आता ठरवायचं की मी काहीतरी उपयोगी होईल असं वृक्षारोपण करायचं, तर आपल्याला आदल्या वर्षीपासून बिया गोळा करण्यापासून रोपं तयार करून ती लावणं, ह्याचा विचार करण्याची गरज आहे सध्या. म्हणजे नर्सरीज आता तयार करतायत रोपं अशी, तिथे पण खूप अवेअरनेस येतो आहे. पण आपल्याला जर काही खरंच करायचं असेल तर हे आय थिंक इज अ व्हेरी गुड ऑप्शन. म्हणजे मी पण BSc असताना मला तेव्हा त्याचं महत्त्व खूप कळलं नव्हतं, पण माझ्या प्रोफेसरने आम्हाला जंगलात नेऊन बिया गोळा करून आम्ही घरी रोपं केली होती आणि मग ती RA मध्ये आणि SGMP मध्ये दिली होती. बरं, तू आता म्हणालीस तसं की आदल्या वर्षी आपण ही करू शकतो, म्हणजे थोडीशी आधीपासून करायची प्रक्रिया. समजा एखाद्या सखीला अशी इच्छा झाली की या वर्षी मला वृक्ष दिनाला काही ना काही चांगलं उपयोगी असं वृक्षारोपण करायचंय, तर तू म्हणालीस त्याप्रमाणे की आधी बिया जर गोळा केल्या तर त्या साधारण मुंबईच्या आसपास राहणारी सखी असेल तर कुठल्या स्वरूपाच्या बिया गोळा करायला हव्यात आणि मग ती बी गोळा करून तिचं वर्षभर तिला कसं ठेवायला हवं आणि कुठल्या वेळेला साधारण कुठल्या कालावधीमध्ये हे वृक्षारोपण करायला हवं, काय सांगशील याविषयी? मुंबईच्या आसपास करायचे असेल तर म्हणजे आपल्या आजूबाजूला असतील तर आपण बरीच जी देशी फळं खातो, जशी जांभूळ आहे, बोर आहे, आवळा आहे, ही झाडं आपण लावू शकतो आणि त्याचा म्हणजे खूप अपाय नाहीये, खूप उपयोग नसला तरी या अधिवासाला. त्यामुळे ती, आणि आपण तर जांभळं तर आणतोच घरी, बोरं पण मिळू शकतील कुठेही, किंवा आवळ्याला थोडा वेळ लागतो पण त्याचंही रोप छान होऊ शकतं. सो या बिया आपण जेव्हा फळं आणतो तेव्हाच आपण गोळा करून त्याची घरी रोपं करू शकतो. आणि रोपं कशी करायची त्या बाबतीत आपल्याला नेटवरती तर खूप माहिती मिळेलच. म्हणजे बिया आधी रात्रभर भिजवून मग दुसऱ्या दिवशी पेरल्या तर लवकर त्यांना कोंब येतो, असं मी पण अनुभवलंय. सो ते एक ऑप्शन आहे. पण वेगवेगळ्या बियांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लागते. सो आपण थोडासा त्याच्याबद्दल वाचून किंवा तज्ज्ञांना कोणाला विचारून कसं ते रोप लावायचं ते करू शकतो. आणि याशिवाय रोपं लावली की ती जगायला पण हवी, ती मोठी पण व्हायला. वृक्षारोपण करून फायदा नाही, त्याचं जतन संवर्धन होणं हे सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आणि अर्थात रोप लावणाऱ्याच्या मनात सुद्धा ती भावना असते की अरे मी रोप लावलंय तर ते छान व्हावं, तर मग हे सुद्धा महत्वाचं आहे. तर त्याविषयी काय सांगशील? मुळात रोप आता 1 वर्षाचं झालं तर लगेच लावलं की ते इतकं नाजूक असतं, बाळ आहे ते झाडाचं, त्यामुळे ते लगेच त्याला खूप पाऊस पडला किंवा पाणी नाही मिळालं तर ते मरू शकतं. सो आयडियली एक 3-4 वर्षाची झाडं लावायला पाहिजे. तेवढा आपल्याकडे वेळ नसतो तर किमान ॲटलिस्ट 2-3 वर्षाची झाडं तरी लावली पाहिजेत. ते एक आहे. आणि दुसरी गोष्ट की ते झाड नंतर त्याची काळजी कोणी घेणार आहे का? म्हणजे समजा तुम्ही एखाद्या संस्थेसोबत
जात असाल वृक्षारोपण करायला, तर त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही याचं काय पुढचं प्लॅनिंग केलं आहे का, तुमच्याकडे ते फंडिंग आहे का किंवा काही प्लॅन तयार आहे का, तर ते वृक्षारोपण करण्यात काही अर्थ आहे. असं नसेल किंवा तुम्ही स्वतः जर करत असाल तर मग त्याला ॲटलिस्ट महिन्यातनं 2-3 वेळा भेट देऊन त्याचं काय स्टेटस आहे, त्याला काय गरज आहे का पाण्याची, खताची, याचा विचार करणं. म्हणजे आपण झाडांबद्दल फक्त ते लावलं त्याचा मला तो ऑक्सिजन मिळेल किंवा त्याचं मला काही वर्षात फळ मिळेल एवढा विचार न करता ते झाड, त्याचं आयुष्य, त्याचं सस्टेनन्स त्या एरियामध्ये आणि आपण त्याला मदत करणं, याचा म्हणजे असा थोडा ओव्हरऑल विचार केला आणि थोडं एम्पथाइज केलं झाडांसोबत, तर आय थिंक वृक्षारोपण खूप सक्सेसफुल होईल. मला वाटतं तू म्हणतेस तितका गहन विचार खरंच किती जण करत असतील, हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा मुळात विषय आहे. हरकत नाही, पण यात तथ्य नक्कीच आहे की नुसतं वृक्ष लावून उपयोग नाही, त्याचं पुढे जतन संवर्धन करणं, त्याची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला झाडं लावण्याची खूप हौस असते किंवा झाडांविषयी खूप प्रेम असतं, पण त्याला जमीनच उपलब्ध नसते, तर ही संकल्पना थोडक्यात जरा सांगा, मी काय करावं नेमकं? बरोबर आहे, त्यांचा प्रश्न योग्य आहे की शहरात आपल्याला राहायलाच जिथे जागा नाहीये तिथे मग झाडांना बाबा मी जागा कुठे देऊ, हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असतो. तर मग त्यांची इच्छा आहे की मला झाडं लावायची आहेत पण जागा नाहीये, मग मी काय करावं, तर काय सांगशील? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे, कारण जागेसाठी तर आपण सगळेच झगडत असतो. पण काही म्हणजे छोटी झाडं किंवा झुडपं जी कुंड्यांमध्ये लावू शकतील, आणि टेरेस गार्डन पण आजकाल खूप फेमस आहे, सो तो एक ऑप्शन आपल्याकडे आहे. पण अजून एक म्हणजे हा थोडासा खूप ॲम्बिशियस विचार आहे, पण आपल्याला जशी जागा हक्कानी हवी असते तशी झाडांना पण ती मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आता आपण एका शहरामध्ये जर रस्त्यावर चाललो तर आपल्याला दिसतं की असं झाड लावलेलं असतं, त्याच्या बाजूनी पूर्ण सिमेंट टाकलेलं असतं. हे तर मला लॉजिक कळत नाही की हे कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली आणि हे का होतं. किंवा झाड असेल तरी त्याला अगदी टेकून कंपाऊंड वॉल्स बांधलेले असतात, तर त्याला थोडीशी जागा आपण ठेवली किंवा त्याचा विचार केला तर आय थिंक वी कॅन मेक स्पेस आपल्यासाठी पण आणि झाडांसाठी पण. सो आय डोंट थिंक की मी पूर्ण उत्तर दिलंय, पण मलाही म्हणजे आय डोंट नो आपल्याला विचार विचारायचं की त्यांचा जो मनात प्रश्न होता की साधारण आपण सहलीला जातो, तू मगाशी म्हणालीस, तर मग अशा ठिकाणी आपण जाऊन वृक्षारोपण करू शकतो का, की आपली हौसही पूर्ण होईल आणि आपल्याकडून काहीतरी चांगलं काम केलं गेलं असंही वाटेल, तर अशा पद्धतीने कार्य करता येऊ शकतं का आपल्या स्वतःला, की बाबा कुटुंबाला मी घेऊन गेले आणि नजीकच्या परिसरातल्या एखाद्या छोट्याशा जंगलाला मी भेट दिली आणि मी तिथे वृक्षारोपण केले, तर हे होऊ शकतं का? हो नक्कीच, पण त्याच्यासाठी ऑफकोर्स हा विचार केला पाहिजे की मी कुठलं झाड कुठे लावते. म्हणजे आपण फणस जाऊन एखाद्या पुण्याच्या बाहेरच्या टेकडीवर लावलं जिथे फक्त गवत उगवतं किंवा जिथे खुरटी झाडं येतात, तर ते फणस तिथे मरून जाईल. त्यामुळे आपण कुठे सहलीला चाललोय तिथे कुठलं झाड लावता येईल, त्याला कितपत पाणी लागतं ऍटलीस्ट एवढा तरी आपण विचार केला तर ही चांगली कल्पना आहे. अजून एक मला आता सुचलं की आपल्याकडे ज्या कम्युनिटी गार्डन्स असतात किंवा पार्क्स असतात तिथे पण आपण झाडं लावू शकतो, पण आणि जवळपास असेल तर आपण जाऊन त्याची काळजी घेऊ शकतो. सो ती ही आय थिंक एक कल्पना आपण आहे आणि त्यांच्याकडे माळी पण असतात, सो त्याची काळजी घेतली जाईल. बरोबर, म्हणजे आपण कुठेतरी स्वतःहून संपर्क साधून अशा ठिकाणी गेलो, जवळच्या उद्यानाला भेट दिली आणि तिथे स्वतःहून सांगितलं की मला ही इच्छा आहे हे झाड लावण्याची, आणि आपण जर तशी तयारी दर्शवली की मी येऊन याची देखभाल करेन, तर मला वाटतं कोणी नाही नकार देणार नाही, कारण उद्यानामध्ये आजूबाजूला खूप छान परिसर होऊ शकतो झाड लावल्यामुळे. आता मी एका प्रश्नावर येणार आहे की बरेच वेळेला आपण शब्द ऐकतो नेचर वॉक, निसर्ग भ्रमण, किंवा असाही शब्द ऐकतो आपण की ट्री वॉक, वृक्षांमधला असं एक भ्रमण. तर ही जी संकल्पना आहे या संकल्पनेद्वारे नेमकं काय साध्य करायचं असतं आणि या ट्री वॉकमध्ये साधारण कसली कसली माहिती दिली जाते, कशाची ओळख करून दिली जाते, याविषयी काय सांगशील? तुम्ही कदाचित ही टर्म ऐकली असेल, प्लांट ब्लाइंडनेस म्हणून. थोडी एबलिस्ट टर्म आहे, पण म्हणजे आपल्या झाडांकडे लक्ष जात नाही मुळात, आणि त्याला इव्होल्युशन सिग्निफिकन्स पण आहे की झाडं सगळीकडे असतात आणि खूप असतात ना, म्हणजे कुठे बघू तिथे अगदी रोपापासून गवतापासून सगळं आपल्या आजूबाजूला असतं. त्यामुळे आपल्या डोक्या आपण जर का प्रत्येक गोष्ट नोटीस करत गेलो तर आपल्या मेंदूवरती खूप ताण येईल. त्यामुळे आपण त्याची थोडी माहिती फिल्टर आउट करायला शिकलो आणि म्हणून हे प्लांट ब्लाइंडनेस आपल्याला झालाय सगळ्याच ह्युमॅनिटीला. सो हा जो ट्री वॉक किंवा नेचर वॉक आपण करतो तेव्हा 1-1.5 तास लक्षपूर्वक आपल्या आजूबाजूच्या झाडांकडे बघणं,
ही त्याची संकल्पना आहे. आणि तज्ज्ञ कोण आहे किंवा कोण लीड करतोय तो ट्री वॉक त्यानुसार त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. म्हणजे मी स्वतः जेव्हा ट्री वॉक्स घेते तेव्हा मी आधी बोलले की आपण झाडांचा खूप ह्युमन सेंट्रिक विचार करतो, फक्त आपल्या दृष्टीने विचार करतो, किंवा तशीच माहिती आपल्याला हवी असते की ह्याचा उपयोग काय, ह्याला फळं कधी येतात, फुलं कधी येतात, ती कशी वापरतात, औषधी उपयोग काय असं. सो मी जेव्हा ट्री वॉक करते तेव्हा मी कधीच याविषयी नाही बोलत. म्हणजे मी सांगते की फुलं फळं कधी येतील आणि ती खातात की नाही खात, किंवा त्याच्यावर कुठले प्राणी पक्षी येतात, अशी माहिती आपण बोलू शकतो. पण त्याचा उपयोग काय, त्याने किती पैसा आपण कमवू शकतो अशी माहिती आम्ही सांगत नाही. आम्ही झाडाचं ते कुठून आलंय, म्हणजे ते ऍक्च्युली भारतातल्या कुठल्या प्रकारच्या जंगलांमध्ये आढळून येतं नॅचरली, तिथपासून ते त्याचं नाव कसं पडलं किंवा त्याची पानं, त्याचं काही वैशिष्ट्य असेल तर त्याचं म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे त्याबद्दल आम्ही बोलतो. किंवा त्याला फुलं फळं येतात, किंवा त्या फुलाचं समजा आपलं आसोपालव जे झाड आहे त्याच्या एका फुलाचीच अनेक फळं होतात. सो असं काही जर बॉटॅनिकल त्याचं सिग्निफिकन्स असेल तर ते आम्ही सांगतो. सो 1-1.5 तास झाडांबद्दल गप्पा मारणं, आय थिंक ते ट्री वॉक. मला वाटतं, आणि तू म्हणलीस तसं की त्याचा उपयोग काय, म्हणजे सगळ्याच झाडांचे उपयोग आहेत, त्यामुळे त्याचा वेगळा आणखीन उपयोग सांगण्याची तशी गरज नसावी. आणि हा मुळात नेचर वॉक किंवा आपण ट्री वॉक म्हणतो त्याचा मुख्य उद्देश आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो घेऊया. मीना साठे आपल्याला प्रश्न विचारतात सायनहून. नमस्कार. आमच्या इकडे म्हणजे शोभेचं आळू आहे बघा, आपल्या आळू सारखंच, तर ते त्याचा खायला उपयोग होतो का, भाजी करता येईल का ती? बर बर, हे विचारायचं मला. बर, शोभेचं अळू आपल्याला दिसतं उगवलेलं वगैरे, तर त्यांचा खाण्यासाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. शोभेचं आळू म्हणजे माझ्या डोळ्यासमोर 2 झाडं येतात. एक म्हणजे ते खूप मोठं पान असतं, त्याची पानं तर आपण खात नाहीत, आणि दुसरं एक असतं की त्याला मध्ये लाल रंग असतो पानांवरती असं. तो लाल रंगाचे मला कल्पना नाही, पण जर का मोठा पानांचा आळू असेल तर त्याचं जे अंडरग्राऊंड रायझोम म्हणतात किंवा त्याचा कंद बेसिकली तो खाल्लेला मी ऐकलाय. बरोबर. पण म्हणजे तो कसा खातात ते मला माहिती नाही. नक्की, पण म्हणजे थोडक्यात त्याची माहिती आधी करून घेणं महत्वाचं आहे, आणि मगच ते खायचं की नाही हे आपण ठरवायला हवं. निश्चितच खूप छान उत्तर आपण दिलं. आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी या विषयावर आपण आज बोलतोय आंतरराष्ट्रीय वन दिवसाच्या निमित्तानं, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे वनस्पती शास्त्रज्ञ सई गिरधारी. ब्रेक पूर्वी ती म्हणली त्याप्रमाणे की झाडाला काय उपयोग आहे झाडाचा, हा प्रश्न चुकीचा आहे. सगळीच झाडं ही उपयोगीच आहेत, ह्यात काही शंकाच नाही. कारण मला वाटतं सई, आपण अनेक वर्ष हे बघत आलोय की आपल्याकडचं शुभकार्य असू दे किंवा अशुभकार्य असू दे, डावं काम असू दे उजवं काम जे आपण म्हणतो, या कार्यांमधलं सगळ्या सण उत्सवांमध्ये वृक्षांचं, त्यांच्या पानांचं, फुलांचं हे महत्त्व असतंच. अगदी कुठलाही कार्यक्रम असेल तरी साधा बुके आपण देतो किंवा 2 फुलं दिल्यावर खूप प्रसन्न वाटतं. तर साधारण या वृक्षांचं महत्त्व सण उत्सवातलं तू काय सांगशील, काय याबद्दल वाटतं तुला? आपण जर ऍक्च्युली शास्त्रांमध्ये वाचलं तर ही झाडं खूप विचारपूर्वक ठरवली आहेत की कुठल्या कार्यासाठी काय वापरायचं. आणि मला एक आत्ता उदाहरण सुचतंय की मुंजीत पळसदंड देतात त्या मुलाला. बरोबर. तर त्याचा कुणीतरी मला सांगितलं ते किती खरं खोटं मला माहित नाही, पण पळसाचं झाड ना खूप हळूहळू वाढतं, आणि पण ते खूप चिकट असतं. म्हणजे त्याला किती त्रास झाला तरी ते तग धरून असतं. सो तसं त्या मुलाला शिकवण मिळावी असं उद्देश त्या ट्रेडिशनचा असावा. सो त्यानुसार म्हणजे दुर्वा सुद्धा थंड असतात, सो आणि अँटीबॅक्टेरियल असतात, सो म्हणून ते गणपतीला वापरतात. किंवा गणपतीच्या काळात जेव्हा म्हणजे ज्या ऋतूमध्ये तो सण येतो आणि तेव्हा त्या झाडाचा कुठला भाग खूप अवेलेबल असतो त्यानुसार ह्या सगळ्या प्रथा तयार झाल्या. आणि त्याचं मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे आपल्याकडे एवढा वारसा आहे झाडांची इंटरॅक्ट करण्याचा किंवा त्यांच्याशी कनेक्ट करायचा, तर त्याचा आपण ते का आहे हे सुद्धा जर आपण जाणून घेतलं आणि ह्यांच्या गोष्टी आपण शेअर केल्या ना तरी खूप म्हणजे ट्री वॉक अजून चांगला होऊ शकतो. ऍक्च्युअली नक्कीच ट्री वॉकही होईल. आणि मला वाटतं या वृक्षांचं महत्त्व कळल्यानंतर नक्कीच ही कुठेतरी इच्छा होईल की अरे नाही, आपल्या दारात सुद्धा एक ना एक झाडासाठी थोडी तरी का होईना जागा असायला हवी. तू एक उदाहरण दिलंस, त्याच्यावरून मलाही एक उदाहरण आठवलं की त्याच्या मागे शास्त्र आहे.
असं म्हणतात की केळीच्या पानावर जर आपण जेवलो तर आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत नाही आणि वजनही वाढायची समस्या येत नाही. केरळ सारख्या प्रदेशांमध्ये जिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला हे दिसेल की केळीच्या पानावरच वाढलं जातं, जेवण दिलं जातं जेवायला. तर ह्यामागे याही काही शास्त्रीय गोष्टी आहेत, या आपण समजून घ्यायला हव्यात. हे जर आपण वृक्षांचं महत्त्व समजू शकलो तर कदाचित जी जंगलं नष्ट व्हायला लागली आहेत ती पुन्हा एकदा त्याचं पुनर्वसन साधता येईल असं मला वाटतं. या अनुषंगाने मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय वन दिन आज आपण साजरा करतोय आणि यावर्षीची आंतरराष्ट्रीय वन दिवसाची सुद्धा एक थीम आहे, संकल्पना आहे, ज्याला फॉरेस्ट आणि इनोव्हेशन या संकल्पनेअंतर्गत हा वन दिवस येतोय. तर ही संकल्पना नेमकी काय आहे, ही थीम काय आहे, काय सांगशील याविषयी? फॉरेस्ट अँड इनोव्हेशन थीम असली तरी मी जेव्हा त्याच्याबद्दल वाचलं तेव्हा त्याचं उद्दिष्ट इनोव्हेशन फॉर फॉरेस्ट्स आहे. म्हणजे आपण जंगल वाढवण्यासाठी त्यांचं संवर्धन करण्यासाठी काय इनोव्हेशन करू शकतो, काय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट वापरू शकतो, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि ते एनकरेज करणं ही त्या थीमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा ती योग्य पद्धतीने लावणं हेही मला एक इनोव्हेशनच वाटतं. म्हणजे आपण जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करून किंवा जास्तीत जास्त विचार करून झाडांना आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून आणि आपण झाडांशी एक नातं तयार करून, हे सुद्धा मला वाटतं की एक इनोव्हेशनचाच प्रकार आहे. याशिवाय अजून एक म्हणजे टॉपिक आपण आय थिंक बोलूच नंतर, पण क्लायमेट चेंज आणि जंगलं किंवा झाडं ह्याचं एक कनेक्शन तर आपल्याला माहिती आहेच. आणि त्यानुसार सुद्धा क्लायमेट चेंजचा परिणाम कसा होतोय आणि त्याचा आपण कसा अभ्यास करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण कसे इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, हे पण मला एक इनोव्हेशनचा प्रकार वाटू शकतो. बरोबर. आणि ह्याविषयी मी तुला विचारणार आहे, फक्त एक फोन येतोय तर आपण अगोदर घेऊया. आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत प्रभाकर ठुसे. नमस्कार प्रभाकरजी. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी पुण्याहून बोलतोय. बोला. मरावे परी वृक्षरूप उरावे असं जी चांगली म्हण आहे, असं कोणी स्पॉन्सर करता येतं का? किंवा आम्ही वृक्ष आमच्या नावानं त्याची काळजी घेईल, वृक्ष मोठा झाला की नातवंड त्या वृक्षाला भेटतील, असं काही करता येईल का? आणि स्पॉन्सर करायचं किंवा आहे का काही संस्था की त्या वृक्षाची काळजी घेतील? खूप छान प्रश्न आहे मला वाटतं त्यांचा, की कुठेतरी कोणाला तरी अशी इच्छा होतीये की आपण वृक्षामध्ये आपल्याला द्यावे. आणि कारण खरं आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला तितकी जागा नसते आणि मग त्यांची अशी इच्छा आहे की आपण वृक्ष लावावेत. तर अशी कुठली संस्था आहे का की जी ती घेईल? मला वाटतं एक शब्द ऐकला होता, ट्री अडॉप्टेशन प्रोग्राम, असाही एक शब्द मी ऐकला होता. तर त्यांची जी इच्छा आहे अशी कुठली संस्थे तू सांगशील का की जे ही म्हणजे हे सगळे वृक्ष घेतील आणि त्याचं संवर्धन करतील? काय सांगशील याविषयी? मला पुण्यातलं उदाहरण आता लक्षात येत नाहीये, पण नक्कीच अशी जागा आणि अशा संस्थाही आहेत. पण मुंबईचं जे SGNPचं CEC आहे, कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर, सॉरी, सो तिथे मी बघितलं की लोकांच्या नावाच्या पाट्या झाडांवरती आहेत. सो त्या फॅमिलीने ते झाड त्यांच्या घरच्या लोकांना डेडिकेट केलं आणि त्याची काळजी घेणं किंवा त्याला हवी ती मदत करणं ते लोक करतात. सो ती कल्पना मला खूप आवडली आणि आय थिंक दॅट इज वन आन्सर. नक्कीच मला वाटतं अशी खरंच इच्छा असते. आता त्यांनी म्हणालं तसं की प्रभाकरजींची जशी इच्छा आहे तशी इतर कोणाची सुद्धा इच्छा असेल की आपल्या नावाने एक झाड वर्षानुवर्ष तिथे तसंच राहावं. आणि याच्यातूनच मला अजून एक विचार असा मांडावासा वाटतो किंवा विचारावंसं वाटतं तुला, की बरेच जण असे असतात की माझं कुठेतरी घर हवं. तर आज असेही लोक आहेत की ज्यांना स्वतःची जागा घेऊन तिथे जंगल वाढवायचंय. तर या विचाराविषयी तुझं काय म्हणणं आहे? तुझी काय अशी इच्छा आहे का? हे आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मी म्हणजे आय थिंक BSc जेव्हा होते आणि मी एका कपलबद्दल वाचलं होतं ज्यांनी एक जागा विकत घेतली आणि तिथे त्यांनी जंगल उभं केलं आणि त्यांचा असा सुरू केल्यापासून ते आता 20 वर्षानंतरच्या त्या जंगलासोबतचा फोटो असा पण त्या आर्टिकलमध्ये बघायला मिळाला होता. सो ती कल्पना खूपच सुंदर आहे की तुम्हाला जर एखादी जागा जमीन तुम्ही विकत घेऊ शकत असाल तर तिथे काहीतरी कमर्शियल करण्याऐवजी तिथला अधिवास आपण कसा डेव्हलप करू शकतो किंवा तिथे जंगल तयार करणं बेसिकली. सो तज्ज्ञांची मदत घेऊन तिथली स्थानिक झाडं आहेत ती तिथे लावणं आणि त्यांची काळजी घेणं हे खूप अवघड काम आहे. पण आय थिंक इट्स अ ब्युटिफुल आयडिया आणि मला नक्कीच आवडेल असं करायला. आणि बरेच लोक ते करतातही आणि तिथे जरी जंगल तोडून घर बांधून किंवा काहीतरी कमर्शियल एक सेंटर करण्याऐवजी तिथे टुरिझम पण करू शकतो की लोक तिथे जाऊन येतात. की समजा म्हणजे तिल्लारीचं जे जंगल आहे, मिरिस्टिका स्वॉम्स खूप फेमस आहेत तिथल्या,
तर तिथे लोकांनी ते कम्युनिटी कन्झर्व्ड फॉरेस्ट आहे ते, म्हणजे लोकांनी ते जंगल तिथे पहिल्यापासून होतं, त्याचं रिलिजियस इम्पॉर्टन्स पण आहे तिथे, लोकांना माहिती आहे त्याचं महत्त्व. सो तिथे लोकांना खूप ठराविक नंबर्समध्ये जाऊ देणं, त्याची काळजी घेणं ते स्थानिक लोक करतात. सो हाही एक ऑप्शन आहे की तुमच्या आजूबाजूला जंगल असेल तर तुम्ही त्याची ओनरशिप घेऊन, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याची काळजी घेऊ शकता. म्हणजे जरी झाड लावणं तुम्हाला आणि जंगल उभं करणं पूर्ण शक्य नाही झालं तरी असा एखादा अधिवास शोधून त्याचं तुम्ही रक्षा पण करू शकता. सो नक्कीच, म्हणजे बघा आपलं स्वप्न आहे असं असेल तर आपण ह्याही गोष्टी करू शकतो. प्रभाकरजींच्या निमित्ताने ह्याही गोष्टीची एक ओळख झाली. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो घेऊया आपण. ॲडव्होकेट नमिता तिवारी आपल्याला अमरावतीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. खूप नमस्कार. सुंदर विषय घेतलाय मॅडम आज सखी सह्याद्रीमध्ये खूप, आणि सईनी खूप सुंदर माहिती दिली आहे. मॅडम धन्यवाद. माझा प्रश्न हा होता की आमच्या दारामध्ये कॅनन बॉल ट्री आहे, तर त्याचा उपयोग आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे मॅडम? बर, नक्कीच आपण सईला याच्याविषयी विचारूया. त्यांनी खूप छान आपल्याला सांगितलं आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. काय सांगशील, यांच्या प्रश्नाचं उत्तर काय देशील? कॅनन बॉल म्हणलं की मला पहिलं जी माहिती वाचलेली आठवते ती म्हणजे ते झाड मुळात ॲमेझॉन जंगलातलं आहे. म्हणजे भारतातलं मूळ झाड नाहीये, ते स्थानिक झाड नाहीये, पण ते ॲमेझॉन जंगलांमध्ये उगवतं आणि ते सुंदर दिसतं म्हणून आपल्याकडे ते आणलंय. आणि आता ते गार्डन्समध्ये किंवा एक लँडस्केप ट्री म्हणून असं लावतात. सो तुमच्या दारात आहे ते खूपच छान गोष्ट आहे. त्याचा उपयोग म्हणजे ॲमेझॉनमध्ये आपल्याला कधी जायला नाही मिळालं तर तिथलं एक झाड आपल्याला बघायला मिळते, हा त्याचा खूप छान उपयोग मला वाटतो. त्या व्यतिरिक्त त्याची फुलं खूप सुंदर असतात. सो तुम्ही ती घरात आणून ठेवली तर त्याचा सुवास दरवळतो, तो एक नक्कीच उपयोग आहे. शिवाय त्याच्या फळांचा, त्याचे जी कॅनन बॉल सारखं ते फळ असतं म्हणून त्याला ते नाव पडलं आणि मराठीत त्याला कैलासपती असंही नाव आहे. आणि त्याची जी फुलं आहेत ती शंकराच्या पिंडी आणि त्याच्यावरती नागफणा असं त्याचं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला कैलासपती नाव पडलंय. आणि ती शंकराला वाहतात फुलं असं पण मी ऐकलंय. सो आय थिंक हे 2 उपयोग आहेत. आणि ती फळ मी सांगत होते की फळाचा जो पल्प आहे, त्याचा जो गर आहे तो अँटीबॅक्टेरियल आहे. सो कुत्र्यांना जेव्हा आजार होतात स्किन डिसीजेस त्याच्यावरती ते वापरतात असं मी ऐकलं होतं. आणि ती खायला वटवा घुळं पण येतात. सो तुम्हाला जर असं दिसलं तर प्लीज ते झाड तोडू नका किंवा त्याचा कचरा होतोय किंवा खूप फळं पडतात असं विचार न करता ते झाड राहू द्या. आणि तुम्ही पण स्वतः ऑब्झर्व करू शकता की त्याच्यावर कोण कोण पक्षी प्राणी येतात आणि त्यांचा तुमच्या अधिवासाला इतर प्राणी पक्ष्यांना काय उपयोग होते ह्याचाही तुम्ही अभ्यास. त्या झाडावरती काळ्या मुंग्या सुद्धा आपल्याला बरेचदा दिसतात, तर ते सुद्धा म्हणजे तुम्ही बघा किती प्रकारची जैवविविधता त्या झाडावर आहे. आणि त्या निमित्ताने मला ही माहिती मिळाली सई की हे झाड आम्ही बघितलेलं आहे कोकणात, तर हे हमखास दिसतं, पण याचं मूळ कुठे हे माहिती नव्हतं. ही माहिती तुझ्याकडून मला मिळाली. आणि हे सगळं बोलत असताना एक ऐतिहासिक संदर्भ आठवला, तो निश्चित सांगावासा वाटतो. तो आपण सांगणार आहोत. फक्त आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो मी आधी घेते. विनोद रहाटे आपल्याला प्रश्न विचारत आहेत. नमस्कार विनोदजी. नमस्कार, अमरावतीहून प्रश्न विचारतायत विनोद रहाटे. फुलं झाडं लावायची, रंगारंगाचे प्रकारचे झाडं लावायची, पण माकडं आणि हरणं, रानडुकरं हे ते उद्ध्वस्त करून टाकतात. त्यासाठी काय करा? बरं, खरंय गावागावामध्ये थोडीशी समस्या असते की हनुमान लंगूर येऊन सगळं थोडंसं उद्ध्वस्त करून जातात. तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील? मला वाटतं त्याच्यावरती तोडगा म्हणजे एक आहे की झाड मोठं झाल्यावरती ते तिथे लावणं आणि मोठं होईपर्यंत त्याला कुंपण घालणं, हे एक मी ऐकलंय. पण ह्याला खरंच खूप रामबाण उपाय असा काहीच नाहीये. म्हणजे शेतांपासून जंगलांपर्यंत सगळीकडे हीच समस्या आहे. आणि मला वाटतं प्रत्येक जण स्वतःच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी झाडाखाली कुत्रे बांधून ठेवतात की माकड आल्यावर ते कुत्रे थोडेसे भुंकतात, मग कळतं आणि मग आपणच जाऊन त्याच्यापासून बचाव करू शकतो. तू अजून काहीतरी सांगत होतीस. हा, आणि म्हणजे ही समस्या यामुळे उद्भवते कारण जंगल अधिवासी प्राण्यांना नाहीये. त्यामुळे जिथे अवेलेबल झाडं असतील तिथे ते येतात. रानडुकरं झाडांची मुळं खातात, झाड उकरून. त्यांना जंगलाचे शेतकरीही म्हणतात त्यामुळे. आणि त्यांचा ऍक्च्युली एक इस्टॅब्लिश जंगल जिथे आहे तिथे त्यांचा खूप उपयोग होतो त्या जंगलाला. सो त्यांचा पण एक रोल आहे त्या जंगलात. त्यामुळे आपल्या झाडांचं नुकसान होतं हे खरं आहे, पण
ठीक आहे, आपण परत दुसरं झाड लावू शकतो. नाही खरं आहे. आणि तिने एक आता मुद्दा मांडला की ते का येतात, याचं कारणच मुळात जंगलं नष्ट होणं हे आहे की एवढं आपण शहरीकरणाच्या वाटेवरती आहोत की जंगलतोड इतकी मोठ्या प्रमाणावर होते की त्यांना जागा मिळत नाही. आणि आपण अनेक वेळेला अशा बातम्याही वाचतो की या परिसरात बिबट्या आढळला, या परिसरात वाघ सापडला. तर ह्या बातम्या मुळात दिसतात का, कारण त्यांचा अधिवास आपण आपला अधिवास केलाय आणि तिथे कुठेतरी थोडीशी गडबड झाली. मगाशी मी एक संदर्भ देणार होते तो हा होता की अनेक वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी सुंदरलाल बहुगुणा यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. ते आंदोलन होतं चिपको आंदोलन. गौरादेवी, बचनी देवी यासारख्या लोकांनी त्यांना साथ दिली होती आणि त्यांनी झाडाला आलिंगन दिलं होतं का, तर झाड तोडू नये म्हणून. तर अशी आंदोलनं पुढेही कुठेतरी झाली तर जेवढी आहेत तेवढेही जंगलं वाचतील आणि वृक्ष वाचतील असं वाटतं. आपण या विषयावर असंच मार्गदर्शन पुढे सईकडून घेणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत करते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी आजचा विषय आपला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहे वनस्पती शास्त्रज्ञ सई गिरधारी. ब्रेकपूर्वी अनेक विषयांवर आपण चर्चा केलीच. आपल्याला कार्यक्रमात आता अजून एक फोन येतोय, तो आपण घेतोय. मेधा पांडे आपल्याला प्रश्न विचारतायत पवईहून. नमस्कार मेधाजी. नमस्कार. मी पवईहून बोलते, मेधा पांडे. बोला. मी इथे पवईमध्ये आमची 14 मजली बिल्डिंग आहे, तिथे मी दुसऱ्या फ्लोअरवर राहते आणि समोर सगळे असे झाड आहेत, बिल्डिंग मध्ये बाग आहे त्याचे आणि बिल्डिंग आहेत आजूबाजूला 2-3. बर. हॅलो. हा प्रश्न विचारा सलग आपला. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा ऐकू येत आहे आम्हाला, प्रश्न विचारा. मला वाटतं काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा फोन आपल्यापर्यंत येऊ नाही शकला. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आत्ता तू मगाशी म्हणालीस तसं की जो फार महत्त्वाचा विषय आहे, तू ज्याची प्रकल्प समन्वयक म्हणून काम करतेस सीझन वॉच कडून, तर हवामान बदलाचा झाडांवरती किंवा एकूणच जंगलांवरती कसा परिणाम होतोय, काय सांगशील याविषयी? हवामान बदलाचा परिणाम तर होतो आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि टेम्परेचर म्हणजे तापमान, पाऊस कधी पडतो, किती पडतो, माती कशी आहे आणि ती किती ओल धरून ठेवते म्हणजे सॉइल मॉइश्चर एकंदर, आणि 2 पावसाळ्यांमधलं अंतर, या सगळ्या फॅक्टर्सचा, शिवाय अर्बनायझेशन म्हणजे किती शहरीकरण त्याच्या आजूबाजूला आहे, ते झाड देशात कुठे आहे, तिथे एलिव्हेशन किती आहे, या सगळ्या फॅक्टर्सचा झाडांवरती परिणाम होऊन त्याचं फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होत असतं. म्हणजे त्याला फुलं फळं कधी येतात हे सगळं म्हणजे हे या सगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंडंट असतं. आता ह्याच्यामध्ये क्लायमेट चेंज लुडबुड करायला सुरू झाली आहे आणि त्याचा परिणाम हा होतो की तापमान खूप वाढतं किंवा कमी होतं किंवा एकंदर ग्लोबल वॉर्मिंग आपल्याकडे होत आहे. शिवाय पावसाळा पण खूप अनइव्हन झालाय, म्हणजे कधीही पाऊस पडतो किंवा पावसाळा उशिरा सुरू होतो. तर या सगळ्यांना रिस्पॉन्ड झाडं करत असतात, कारण ते पूर्णपणे निसर्गाच्याच हवाले असतात. त्यामुळे जे काही बदल होतील त्याचा परिणाम आणि त्याचं रिफ्लेक्शन झाडं करत असतात. आणि एक छोटंसं उदाहरण आपल्याला द्यायचं तर आपण आधी सणांबद्दल बोललो आणि सणासुदीला आपण झाडं वापरतो. सो आपण गुढीपाडव्याला कडुनिंबाची फुलं आणि कोळे पाला वापरतो, बरोबर. पण मागच्या तुम्ही आठवून बघा की गुढीपाडव्याला तुम्हाला दरवर्षी ही फुलं आणि पानं मिळतात का? मी तरी पर्सनली असं ऑब्झर्व केलं की गुढीपाडव्याच्या खूप आधीच फुलं येऊन जातात किंवा गुढीपाडवा झाल्यानंतर ती फुलं यायला सुरू होतात. सो हा एक हवामान बदलाचाच परिणाम आहे. म्हणजे त्यात अनेक इतर फॅक्टर्सही आहेत, पण हवामान बदल ह्याच्यात खूप मोठा रोल प्ले करतोय. सो असा परिणाम आपल्या आजूबाजूच्या आपल्याला माहिती असलेल्या झाडांवरती तर होतोच आहे. तर जंगल जिथे अजूनच जास्त सेन्सिटिव्हिटी असते या सगळ्या फॅक्टर्सना, तिथे तर खूपच परिणाम होत असतो. आणि एक जंगल म्हणजे अधिवास असतो, बरोबर. तिथे झाडांसोबतच पक्षी, प्राणी, त्यांचं लाईफ सायकल म्हणजे पक्ष्यांनी कधी अंडी घालायची, ते पिल्लं बाहेर कधी येतात, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा होत असतात. सो झाडांवरती परिणाम झाला की त्या पक्ष्यांच्या आयुष्यावरती, प्राण्यांच्या आयुष्यावरती तिथेही परिणाम होतो. त्यामुळे जंगलांमध्ये काय हवामान बदलाचा परिणाम होतोय याचा अभ्यास शास्त्रज्ञ करतात आणि काही रिझर्व्ड फॉरेस्टमध्ये, प्रोटेक्टेड एरियाजमध्ये हे रिसर्च सुरू आहे. पण ते एका पॉकेटमध्ये होत आहे, म्हणजे काही या भागात, काही इथे, असं सध्या काम सुरू आहे.
पण देशभरात हा इम्पॅक्ट कसा होतोय किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये नक्की काय होतंय. आणि एक भाग समजा एक राज्य घेतलं महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याकडे प्रोटेक्टेड एरिया सुद्धा आहेत, आपल्याकडे शहरातली झाडं सुद्धा आहेत. सो या सगळ्यांवरती काय परिणाम होतोय ह्याचा अभ्यास आतापर्यंत कुणी करत नव्हतं. पण सीझन वॉच मी ज्या प्रोजेक्ट सोबत काम करते तो प्रोजेक्ट एक्झॅक्टली हेच करतोय. मला वाटतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे काम करणं. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. आपल्याला चंद्रपूरहून महेश गिराडकर प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार महेशजी. मला वाटतं कट झाला काही तांत्रिक कारणांमुळे. हरकत नाही. तर तू याविषयी खूप चांगली माहिती देत होतीस. तर मला हे विचारायचं होतं की हा हवामान बदलाचा परिणाम आपणही आपल्या निरीक्षणातून आणू शकतो का? कारण असं होतं की अचानक येणाऱ्या झाडाचे फळं कमी होऊन जातात आणि आपल्याला वाटतं अरे इतके वर्ष हे झाड चांगली फळं देत होतं, मग आता अचानक काय झालं? तर याचा कुठे संबंध त्या हवामान बदलाशी आहे का? काय सांगशील याविषयी? हो हो नक्कीच. म्हणजे आपण आतापर्यंत जसं बोललो की पावसाळा, उन्हाळा, हिवाळा सुद्धा या सगळ्यांचा परिणाम आपल्या झाडांवरती होतो. आणि ह्याच्यातला एक जरी फॅक्टर ऑफ झाला काही कारणांमुळे तर त्याचा इम्पॅक्ट फुलं किती येतात, त्याची किती फळं तयार होतात ह्याच्यावरती होऊ शकतो. तर मी सांगितलं की सीझन वॉच सोबत मी काम करते. तर सीझन वॉचचे आयडिया हीच आहे की झाडांना फुलं सुरू कधी होतात, फळं कधी सुरू होतात आणि ती म्हणजे झाडांची सायकल जी असते, म्हणजे त्यांना नवीन पालवी येते, ती पालवी मोठी होते, त्याच्यानंतर ती जुनीहून पडून जातात पानं, फुलं येतात, फुलांच्या आधी कळ्या असतात मग ती उमलतात, फुलांची फळं होतात जी आधी कच्ची असतात मग ती पिकतात आणि जर शेंगा असतील तर त्या उकलतात सुद्धा. सो ह्या सगळ्यांचं टायमिंग ठरलेलं असतं बऱ्याच झाडांचं आणि त्यानुसार आपली सणांचा त्यांचा उपयोग आहे किंवा सणासुदीचा त्यांचा उपयोग सगळा ठरलेला आहे. सो आपलं ऑलरेडी हे नातं आणि हे ऑब्झर्वेशन आहे. सो आता सीझन वॉचद्वारे आपण दर आठवड्याला झाडाचं ऑब्झर्वेशन करून ही सगळी माहिती गोळा केली तर त्याचा आपल्याला एक ग्राफ मिळू शकेल की वर्षभर झाड कसं बदलतंय आणि तोच ग्राफ पुढच्या वर्षी फॉलो होतोय का. जर फॉलो नाही झाला तर त्या वर्षात काय बदल झाला किंवा पाऊस कमी पडला, जास्त पडला, कधी पडला, टेम्परेचर किती होतं आणि या सगळ्या गोष्टींचा आपण संबंध जोडू शकतो. त्यामुळे झाडांद्वारे आपण क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कसा आहे ह्याचा अभ्यास आपण सीझन वॉच सोबत करू शकतो. मला वाटतं आणि हे जर आपणही करू शकलो तर ह्या पूर्ण ती म्हणाली तसं की हा जो ग्राफ होतोय, आलेख तयार होतोय, तो व्हायला मदत होईल. कारण आपल्याकडे खूप जातीची, खूप वेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि कुठेतरी याचा विचार प्रत्येकानं केला तर हे व्हायला मदत होऊ शकेल. वेळ कमी आहे. अगदी जाता जाता जर प्रेक्षकांना काही सांगायचं असेल सगळ्या तर तू काय सांगशील? दोन गोष्टी सांगेन. एक म्हणजे झाडं आपल्या साठी नसून आपण आणि झाडं एकत्र आहोत. त्यामुळे झाडांचा फक्त मला काय उपयोग आहे हा विचार प्लीज करू नका. झाडांचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांचं स्वतःचं आयुष्य आहे, ते कसे जगता आहेत ह्याचा पण आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि आपलं जे कनेक्शन आहे ह्याला म्हणजे झाडांना महत्त्व देणं फक्त प्लांटेशनसाठी आणि ऑक्सिजन मिळतो म्हणून नाही तर त्यांचा आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होत असतो. ते आपलं आयुष्य त्यांच्यावरती डिपेंडंट आहे डिरेक्टली इनडिरेक्टली. सो ह्याचा आपण एक भान ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी जे काही करता येईल आपल्याला ते केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सीझन वॉच मी म्हणलं की देशभरात काम करते. आता आमची 5 लोकांची टीम आहे, ही तर देशभरात काम नाही करू शकत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सहभाग आम्हाला खूप खूप उपयोगाचा आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला झाडं असतील ते तुम्ही सीझन वॉच सोबत ऑब्झर्व करा. आमची वेबसाईट आणि ऍप्लिकेशन आहे, त्याची माहिती तुम्ही सीझन वॉच जर शोधलं गुगलवरती तर सगळी मिळेल. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मला वाटतं तू खूप छान मार्गदर्शन केलंस कारण हा खरंच खूप मोठा विषय आहे आणि या निमित्ताने आजच्या या जागतिक वनदिनाच्या निमित्तानं खूप वेगळी माहिती आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना कळली आणि तू वेळात वेळ काढून इथे आलीस. त्यामुळे संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुझे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. आणि एक झाडांबद्दल कुठेतरी 2 ओळी वाचल्या होत्या, त्या जाता जाता मला म्हणाव्याशा वाटतात. अबोल मित्र जीवनाचे गुपित निशब्द बोलती, अबोल मित्र जीवनाचे गुपित निशब्द बोलती, सळसळ हळव्या पानांची ऐकून शब्द स्तब्ध होती. असं कुठेतरी झाडांबद्दल म्हटलं गेलंय. झाडं हा खरंच परिसंस्थेचा फार महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा मला असं वाटतं की झाड लावता नाही आलं तरी चालेल पण निदान ते तोडू तरी नये, आहेत ती झाडं वाचवायला हवीत. हा संदेश कुठेतरी आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळतोय. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या भागांमध्ये भेटत असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे लक्षात ठेवा आणि झाडं वाचवा. धन्यवाद.